नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत भेंडी पकोडा किंवा भेंडीची भाजी। रेसिपी थोडी वेगळी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भेंडी पकोडा करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप बेसन घेतलेले आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट पावडर घातलेली आहे, ओवा थोडा हातावर मळून घातलेला आहे, चवीपुरते मीठ घातलेले आहे आणि 1 चमचा दही घातलेले आहे। मिश्रण व्यवस्थितपणे हलवायचे आहे आणि पाणी घालून स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचे आहे। मैत्रिणींनो, अशा छान छान रेसिपीजसाठी निहा की रसोईला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। इथे तुम्ही पाहू शकता बॅटर आपले व्यवस्थितपणे तयार झालेले आहे। इथे मी 150 ग्रॅम भेंडी घेतली आहे। भेंडी व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे। ती आता आपल्याला व्यवस्थितपणे कट करायची आहे। छोटे छोटे तुकड्यांमध्ये मी भेंडी व्यवस्थितपणे कापून घेत आहे। मैत्रिणींनो, ही रेसिपी थोडी वेगळी आहे, तर तुम्ही ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते। हे पहा, इथे अशा प्रकारे सर्व भेंडी मी व्यवस्थितपणे कापून घेत आहे। सर्व भेंडी व्यवस्थितपणे कापून झालेली आहे। आता ही भेंडी आपल्याला या बॅटरमध्ये घालून घ्यायची आहे। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि आता सर्व भेंडी आपल्याला डीप फ्राय करायची आहे। साधारण 5 ते 10 मिनिटं व्यवस्थितपणे खरपूस भेंडी आपल्याला तळून घ्यायची आहे। भेंडी इथे आपली व्यवस्थितपणे तळून झालेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे आणि आता ही सर्व भेंडी आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया। अशा पद्धतीने सेकंड बॅच पण काढूया। इथे तुम्ही पाहू शकता सर्व भेंडी आपली व्यवस्थितपणे तळून झालेली आहे। कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घातलेले आहे, 1 चमचा राई घातलेली आहे, थोडा लसूण आणि चिरलेला कांदा घालून व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे, चवीपुरते मीठ घातलेले आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे। मिश्रण व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहे आणि फ्राय केलेली भेंडी सर्व व्यवस्थितपणे कढईमध्ये घालून घ्यायची आहे। सर्व भेंडी व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि शेवटी थोडी कोथिंबीर घालून भाजी व्यवस्थितपणे गार्निश करून घेऊया। इथे आपली भेंडीची भाजी किंवा भेंडी पकोडा तयार झालेला आहे। ही भाजी तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता। तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी निहा की रसोईला नक्की सबस्क्राइब करा आणि ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते।